इथं सांगायचं असं आहे की भगवंताच्या आश्रयाने जो धर्म करतो, जो भगवंताचं अधिष्ठान मानतो, अहंकाराचं अधिष्ठान मानत नाही, करता करविता भगवंत आहे, माझ्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही भगवंताचीच इच्छा आहे, माझी नाही, भगवंताची इच्छा आहे, असं मानून जो पुढे सरकतो, जो कर्तव्य करतो, कर्म करतो, तो संपन्न होत जातो आणि भगवंत स्वतः त्याच्या अधीन होऊन राहतात. परंतु जो आपला धर्म अभिमानपूर्वक करतो त्याचा मात्र नाश होतो. त्याचं दुसरं उदाहरण दिलेलं आहे प्रजापती दक्ष आणि त्याची कथा. हा प्रजापती दक्ष अभिमानी होता. खरं तर तो ब्रह्मदेवांचा मानसपुत्र आहे, पण सगळ्या प्रजेचा स्वामी असल्यामुळे तो शंकरांचा तिरस्कार करायला लागला आणि त्याने एक यज्ञ केला. फलस्वरूप काय झालं की तो यज्ञ नाहीसा झाला. म्हणजे भगवान शिवशंकरांचा तिरस्कार केला. मी कुणीतरी करणार आहे, मी काहीतरी करणार आहे, माझ्यामुळे सगळं काही घडतं, मी वाटेल ते करू शकतो, अशा आविर्भावामध्ये तो राहिल्यामुळे त्याचा यज्ञही नाहीसा झाला आणि त्याचाही नाश झाला. त्याची ही कथा आहे. दक्ष प्रजापती. आता हा जो दक्ष प्रजापती आहे, या दक्ष प्रजापतीचा विवाह प्रसूतीशी झाला आणि त्याला 16 कन्या झाल्या. ठीक आहे. त्यापैकी 13 मुली, 16 मुली त्याला झाल्या, त्यापैकी 13 मुली ज्या आहेत त्या धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि 16वी सती ही भगवान शिवशंकरांना दिली. आता ज्या धर्माच्या 13 पत्नी आहेत त्या कोणत्या आहेत? किंवा या 13 कन्या म्हणजे माणसाच्या अंगी असणारे 13 गुण आहेत. हे 13 गुण प्रत्येकाच्या अंगी असतात. श्रद्धा असते, दया असते, मैत्री असते, शांती असते, पुष्टी असते, क्रिया असते, उन्नती असते, मेधा असते, बुद्धी असते, तितिक्षा असते, धृती असते. बरोबर आहे. आणि ह्या गुणांची वृद्धी माणसाने करायची असते. हे 13 गुण ज्या वेळेला माणसांच्या अंगी वाढतात त्यावेळेला तो धर्ममूर्ती होऊन जातो. हे 13 गुण जीवनामध्ये उतरले तर माणसाचं जीवन पूर्णपणे धर्ममय होऊन जातं.